नाशिक हादरलंय. एका दिवसात 3 खून. पहिला खून उपनगरात प्रॉपर्टीच्या वादातून झाला. दुसरा खून सातपूरमध्ये मुलानेच आईचा जीव घेतला. आणि आता तिसरा जेल रोड परिसरात घडलेली मन सुन्न करणारी घटना. 85 वर्षीय यशोदा मुरलीधर पाटील घरात एकट्या असताना 57 वर्षीय मुलानेच आईचा गळा आवळून खून केला. आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून त्याने जन्मदात्रीचा श्वासच थांबवला. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे कृत्य केल्यानंतर तो थेट पोलीस ठाण्यात गेला आणि शांतपणे म्हणाला, मी माझ्या आईला मारलं, मला अटक करा. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घटनास्थळी पाहणी केली. आई, जिच्या हाताने त्याला वाढवलं, त्याच हाताने जन्म दिलेल्या मुलानं आज तिचं आयुष्य संपवलं. नाशिकमध्ये एका दिवसात 3 खून, आणि त्यात 2 आई आणि मुलाच्या नात्यातून.